चतुर्थ प्रमाणपद किती? किंवा 5, 12 आणि 15 ह्यांचे चतुर्थ प्रमाणपद काढा. हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारला गेलाय. हे प्रश्न सोडवण्याची मी तुम्हाला प्रत्येकी 2 पद्धती सांगणार आहे. ज्यामध्ये पहिली जी काही पद्धत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ती आहे, जर तुम्हाला चतुर्थ प्रमाणपद काढायचं असेल तर 3 संख्येपैकी शेवटच्या 2 संख्यांचा तुम्हाला गुणाकार करावा लागेल. ठीक आहे. 12 गुणाकारात 15 झालं आणि छेदामध्ये या ठिकाणी पहिली संख्या जी 5 आहे या ठिकाणी 5 बरोबर. आता बघा या 5 न 15 ला भाग जाणार आहे. 5 एक 5 आणि 5 त्रिक 15. आता जर तुम्ही इथं बघितलं तर 12 गुणिले 3 12 त्रिक 36 हे तुमचं झालं या ठिकाणचं चतुर्थ प्रमाणपद. ही एक पद्धत आहे. एक दुसरी पद्धत, ठीक आहे. एक दुसरी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. जसं की दुसरी पद्धत काय म्हणते, या ठिकाणी 3 पद आपल्याकडे आहेत. पहिलं पद 5, दुसरं पद 12 आणि तिसरं पद 15. तर चौथं पद आपल्याला या ठिकाणी काढायचंय. राईट. तर ह्या ठिकाणी काय राहतं, चतुर्थ प्रमाणपद काढताना पहिल्या संख्येचं आणि तिसऱ्या संख्येचं रिलेशन पाहिलं जाते. तर या 5 चे 15 झाले म्हणजे संख्या वाढली आहे 3 पटीनं. तर ही जी सेकंड नंबरची 12 संख्या आहे ही पण 3 पटीनेच वाढणार. म्हणून 12 त्रिक या ठिकाणी 36 होत आहे. म्हणून आपलं चतुर्थ प्रमाणपद 36 येतं. पद्धत कुठलीही असू द्या, 1 नंबरची पद्धत फॉलो करा, अगर 2 नंबरची पद्धत फॉलो करा, तुमचं जे उत्तर आहे ते एक्झॅक्टली सेम येणार आहे. त्यामध्ये कुठलंही काहीही फरक राहणार नाही. ठीक आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. सेकंड क्वेश्चन आहे या ठिकाणी तुम्ही बघत असाल की 4, 15 आणि 20 ह्यांचं चतुर्थ प्रमाणपद काढा. ठीक आहे. 4, 15 आणि 20 यांचं चतुर्थ प्रमाणपद काढा. दोन्ही पद्धती या ठिकाणी मी तुम्हाला रीतशीर पद्धतीने सांगतोय. बघा, पहिली पद्धत चतुर्थ प्रमाणपद काढायचं असेल तर शेवटच्या 2 संख्यांचा गुणाकार, म्हणजेच या ठिकाणी 15 आणि 20 या 2 संख्याचा गुणाकार राहणार आणि छेदामध्ये या ठिकाणी पहिली संख्या जी 4 आहे ती इथे बरोबर. आता या 4 न 20 ला भागायचंय. 4 एक 4, 4 पंचे 20. आता काय होत आहे, 15 गुणिले 5, 15 पाचा 75. ही झाली एक पद्धत. ही झाली तुमची एक पद्धत. ओके. आता दुसरी पद्धत सांगू. दुसरी पद्धत काय म्हणते, काय झालं रे इथे, काही आला का प्रॉब्लेम? हा, 4 4 पंचे 20, 15 पाचा 75 यायला हवं. ठीक आहे. दुसरी पद्धत या ठिकाणी 4, 15 आणि 20. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी काय झालं, या 4 ची संख्या झाली 20, संख्या वाढली आहे 5 पटीने, 5 टाइम्स. तर हा जो 5 आहे ना, तर हा पण 5 टाइम्सच वाढेल. 15 पाचा 75. तुम्ही कुठलीही पद्धत फॉलो करा, तुमचं आन्सर जे यायचं आहे ते तेवढंच येणार आहे. ठीक आहे. कुठलीही पद्धत तुम्ही फॉलो करा, या ठिकाणी बदलणार नाही. आपली जी टेक्निक आहे तुमची, ह्या ठिकाणी टेक्निक काहीही बदलणार नाही. ठीक आहे. टेक्निक तीच राहणार आहे, टेक्निक मध्ये फरक राहणार नाही. 7, 18 आणि 21 ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. 7, 18 आणि 21 ह्या संख्यांचं चतुर्थ प्रमाणपद किती? मी या ठिकाणी कमेंट ऑन करेल, सर्वांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर असलं पाहिजे. ठीक आहे. करू ऑन. ठीक आहे. सांगा.
राईट, अगदी बरोबर आहे. 54 उत्तर येत आहे. राईट, अगदी बरोबर आहे. ऍब्सोल्युटली राईट आहे. हम्म, बरोबर आहे. ठीक आहे, सेम पद्धत आहे. तुम्ही कुठलीही पद्धत फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाही. पहिली पद्धत, चतुर्थ प्रमाणपद काढायचं असेल तर शेवटच्या दोन संख्यांचा तुम्हाला गुणाकार करावा लागेल. 18 गुणाकारात 21 आणि छेदात पहिली जी संख्या 7 ती इथे राहणार. आता 7 न 21 ला भागा. 7 एक 7, 7 त्रिक 21. आता या ठिकाणी 18 गुणिले 3 केलं तर 18 त्रिक 54. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत, पहिलं पद 7, दुसरं पद 18, तिसरं पद 21. या ठिकाणी पण सेम प्रयोजन आहे. या 7 चे झाले 21 म्हणजे संख्या 3 टाइम्स वाढली, तर 18 ची पण संख्या 3 टाइम्सच वाढणार, म्हणून 18 त्रिक या ठिकाणी 54 होत आहे. या दोन्ही पद्धती तुम्ही एका प्रश्नासाठी वापरू शकता, कुठलीही पद्धत वापरा. मी तुम्हाला दोन पद्धतीने उत्तर सोडून दाखवलं आहे. या दोन पद्धतीपैकी तुम्ही कुठलीही पद्धत वापरा, तुमचं जे उत्तर आहे ते एक्झॅक्टली सेम राहणार आहे. उत्तरामध्ये काहीही फरक पडणार नाही. बघा, प्रश्न चेंज. MY, Y आणि NY ह्यांचं चतुर्थ प्रमाणपद सांगा. काय येतं? ओके. सांगता येईल? नाही सांगता येणार? नाही सांगता येणार? ठीक आहे. बघा, असे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातात सोडवायला, आहे की नाही? पण सोडवायची काहीही काळजी करू नका. कसं करणार? तुम्हाला चतुर्थ प्रमाणपद विचारलं बेटा, तर शेवटच्या दोन संख्या लिहून घ्या, त्या दोघांचा गुणाकार. Y गुणाकारात NY आणि छेदात आपण पहिली संख्या लिहितो जी MY चा वर्ग, MY चा वर्ग. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर काय होतं, महत्वाचा मुद्दा आहे. आता हा Y चा वर्ग कसा काय? इथं पण Y आहे, इथं पण Y आहे. Y चा जर दोन वेळा गुणाकार केला तर Y चा वर्ग येतो, म्हणून हे Y आणि हे Y जर कटले तर हा Y चा वर्ग कटतो. मग अंशात काय राहिलं? या ठिकाणी N राहिलं, या ठिकाणी N आणि छेदात इथं M राहिलं, इथं M. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? N छेद M हे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालंय. काही विद्यार्थ्यांना हे गणित अवघड वाटलं असेल, पण बिलकुल अवघड नाही आहे. व्यवस्थितरित्या फक्त आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. बस व्यवस्थित समजून घेतलं की आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते अगदी बरोबररित्या आपल्याला त्या ठिकाणी भेटून जातं. ठीक आहे. हा, नेक्स्ट क्वेश्चन असाच. PX चा वर्ग, QX आणि PX ह्यांचं चतुर्थ प्रमाणपद काढा. ह्यांचं चतुर्थ प्रमाणपद काढा हा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. कसं सोडवणार? चतुर्थ प्रमाणपद तुम्हाला काढायचंय, शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल. ठीक आहे. सुरुवातीला QX आहे, QX गुणाकारामध्ये नंतर आहे PX आणि छेदामध्ये पहिली संख्या जी PX चा वर्ग, P आणि X चा वर्ग. आता इथे बघा बेटा, या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? X चा वर्ग कसा होतो? हे X आणि हे X या दोघांचा गुणाकार करून, मग हे दोन्ही X कटतील तर हा X चा वर्ग कटेल. मग अंशात काय राहिलं? Q गुणिले P म्हणजेच QP.
आणि छेदात हा जो पी आहे तो जशाला तसं. ओके. आता या ठिकाणी पण अजून बघा की या पी ने हा पी कटतोय, मग राहिलं फक्त क्यू, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त क्यू आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी. काही आहे का रे अवघड, सांगा बरं. काही आहे का अवघड याच्यामध्ये, सांगा, तुम्हीच सांगा. काही अवघड आहे याच्यात? आहे का काही अवघड? नाही, बिलकुल राहणार नाही अवघड काही. व्यवस्थितरित्या समजून घेतलं ना तर बिलकुल काहीही अवघड राहणार नाही. हा मुद्दा येस येस, दिसायला अवघड वाटत होतं गणित, आहे की नाही? तसंच राहतं गणित, दिसायला अवघड दिसतं पण नसतं अवघड. ठीक आहे. ओके 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 ताजी, आता क्लिअर झाला असेल. नेक्स्ट. हा, आता अजून थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. हा, या ठिकाणी मी कमेंट ऑफ करतो आणि क्वेश्चन समजावून सांगतो. बघा प्रश्न, बघा. एन एक्स चा वर्ग एम एक्स आणि बी एक्स ह्यांचं चतुर्थ प्रमाणपद काढा. हो हो धीरजजी, वाटणारच ना, किचकट वाटणारच ना गणित, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. बघा, एन एक्स चा वर्ग एम एक्स बी एक्स च चतुर्थ प्रमाणपद किती आहे? बघा या ठिकाणी सेम चतुर्थ प्रमाणपद तुम्हाला काढायला सांगितलं. शेवटच्या दोन संख्येचा गुणाकार तुम्ही करा. एम एक्स गुणाकारात बी एक्स आणि छेदात हा पहिला अंक म्हणजे एन एक्स चा वर्ग, एन एक्स चा वर्ग. बरोबर. आता इथे बघा बेटा तुम्ही, आता हा जो एक्स चा वर्ग आहे तो होईल कसा? हा एक्स आणि हा एक्स या दोघांचा गुणाकार केल्यावर, म्हणून हे दोन एक्स कॅन्सल केले आणि हा एक्स चा वर्ग कॅन्सल केला. अंशात काय राहिलं? एम गुणुले बी, अंशात राहील मग एम बी आणि छेदात इथं आहे एन, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर एम बी छेद एन राहणार. ऑप्शन क्रमांक 1. क्लिअर? येस येस धीरज दी. धीरज सर, सुरुवातीला किचकट वाचणं साहजिक आहे. हे जे गणित आहेत ना, सुरुवातीला किचकट वाटू शकतात पण नसतात किचकट काही. हा, आता या ठिकाणी टाईप क्रमांक 3 आपल्या स्क्रीनला आहे बेटा, की 5 आणि 15चं तुम्हाला तृतीय प्रमाणपद काढायचंय. 5 आणि 15 या दोन संख्या आहेत, ह्यांचं तुम्हाला तृतीय प्रमाणपद काढायचंय. कसं काढणार? हा क्वेश्चन आहे. हाही क्वेश्चन मी तुम्हाला दोन पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवेल. तृतीय प्रमाणपद तुम्हाला काढायला सांगितलं, राईट? काय करणार? पहिली पद्धत, या ठिकाणी पहिलं पद 5 आहे, दुसरं पद 15 आहे, तर तिसरं पद आपल्याला विचारलंय, राईट? काय गेलं आहे? तिसरं पद या ठिकाणी आपल्याला विचारलं गेलंय. मग नेमकी टेक्निक करायची काय? तर बघा, या 5 ची झाली 15 म्हणजे संख्या 3x न वाढली. किती पटीने वाढली? 3x ने. तर हा जो 15 आहे हा पण 3x ने वाढेल, म्हणजे 15 त्रिक 45, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर 45 राहील. ही झाली एक पद्धत, जी बेसिक पद्धत आहे, रेग्युलर पद्धत आहे. एक दुसरी पद्धत तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सर तुम्हाला तृतीय प्रमाणपद विचारलं असेल तर दुसरी जी संख्या आहे 15, तिचा 2 वेळा गुणाकार. 15 गुणाकारात 15 आणि छेदात आता पहिली संख्या जी की 5 आहे, या ठिकाणी 5. बरोबर. आता बघा, या 5 न 15 ला भाग जातोय. 5 एक 5, 5 त्रिक 15, उरतंय काय? 15 गुणाकारात 3, 15 त्रिक 45. बघा, दोन्ही पद्धती तुम्ही बघा, तुमचं जे आन्सर आहे ते एक्झॅक्टली सेमच राहणार आहे. कुठल्याही पद्धतीचं आन्सर मध्ये फरक पडत नाही. नेक्स्ट, 6 आणि 18चं तृतीय प्रमाणपद काढा. 6 आणि 18चं तृतीय प्रमाणपद काढा, हा क्वेश्चन आहे. कसं करणार? तृतीय प्रमाणपद काढायचंय. या ठिकाणी पहिलं पद आहे 6, दुसरं पद आहे 18, तिसरं पद तुम्हाला काढायचंय. या ठिकाणी काय होतं बेटा, पहिल्या संख्येची 18 झाले, संख्या 3 टाइम्स न वाढली.
6 त्रिक 18. तर तिसरी जी संख्या आहे ह्या 18ची 3 टाइम वाढेल. 18 त्रिक 54. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर 54 येत आहे. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत काय म्हणते की जी दुसरी संख्या आहे तिचा 2 वेळा तुम्ही गुणाकार करा. 18 गुणाकारात 18 आणि छेदात पहिली संख्या 6 आहे, या ठिकाणी 6. बरोबर. 6 ना 18ला भागायचंय. 6 एक 6, 6 त्रिक 18. आता 18 गुणिले 3 केलं 18 त्रिक 54. बघा, दोन्ही पद्धतीने उत्तर राईट आहे. असं कोणी आहे का की ज्याला हे गणित समजलं नाही किंवा समजत नाही आहे? आहे का कोणी? हो राकेश, बिलकुल येतात ना बेटा. सांगा मग आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर. 8 आणि 12चं तृतीय प्रमाणपद. 8 आणि 12चं तृतीय प्रमाणपद सांगा. 36. 16. 18. कोणी 36 म्हणतंय, कोणी 16 म्हणतंय, कोणी 18 म्हणतंय. काय कन्फ्युजन आहे? काहीतरी कन्फ्युजन आहे. कोणी 36 म्हणतं, कोणी 18 म्हणतं. बघा बा, आता सॉल्व्ह करून दाखवतो, कारण असं कन्फ्युजन काही कामाचं नाही आहे. एक प्रॅक्टिकल पद्धत. पहिलं पद आहे 8, दुसरं पद आहे 12, तर तिसरं पद काय? ओके, हाच क्वेश्चन या ठिकाणी विचारलाय. बरोबर का रे? हा, मग आता या ठिकाणी करणार काय? तिसरं पद जर तुम्हाला काढायचं असेल, आता या ठिकाणी 8 ची संख्या 12 झाली, तर 12 ची समोर काय होणार? आहे की नाही? 12 ची समोर काय होणार? आता या ठिकाणी बघा बेटा, या 8 चे 12 कसे काय झाले माहितीये? तर या 8 मध्ये त्याचे अर्धे मिळवले. 8 चे अर्धे किती? 4. 8 आणि 4 12 झालं. तर या 12 मध्ये पण सेम, या 12 चे अर्धे मिळवायचे. 12 चे अर्धे 6, मग 12 आणि 6 18, म्हणून या ठिकाणी उत्तर 18. किती बेसिक जबरदस्त आहे रे, किती जबरदस्त आहे प्रश्न. 8 चे 12 कसे झाले? या 8 मध्ये या 8 चेच अर्धे मिळवले. 8 चे अर्धे 4, 8 आणि 4 12, म्हणून 12 आलं. आता 12 चे 18 कसे होणार? तर 12 ला 12 आणि या 12 मध्ये 12 चे अर्धे 6 मिळवा, बरोबर उत्तर 18 झालं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? दुसरी गोष्ट, आपली रेग्युलर पद्धत, तृतीय प्रमाणपद तुम्हाला काढायचंय, तर दुसऱ्या संख्येचा 2 वेळा गुणाकार.
12 गुणाकारामध्ये 12 आणि छेदात पहिली संख्या जी की 8 आहे. काय झालं रे? हा, इथे 8. बरोबर. आता इथं 8 आहे, इथं 12 आहे, 4 ने भाग जातो. मग 4 2 8, 4 त्रिक 12. आता या 2 न 12 ला भाग जातोय. बे एक बे, बे सख 12, 3 गुणाकारात 6, 3 सख 18. आलं आलं राईट. नेक्स्ट टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4. 64 आणि 121 ह्यांचं मध्यम प्रमाणपद काढा. 64 आणि 121 ह्यांचं मध्यम प्रमाणपद काढा. हा क्वेश्चन आहे. मग हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करणार? सर्वात अगोदर हा जो 64 आहे आणि 121 आहे, ह्यामध्ये 64चं तुम्ही वर्गमूळ घ्या. 64चं वर्गमूळ 8 गुणाकारात. या ठिकाणी 21चं वर्गमूळ घ्या 11. दोघांचा गुणाकार 11 गुणुले 8, 11 8 88. म्हणून आपलं उत्तर 88 येत आहे. ओके. नेक्स्ट 36 आणि 49चं मध्यम प्रमाणपद काढा. या 36चं वर्गमूळ घेऊन टाका. 36चं वर्गमूळ येते 6 गुणुले 49चं वर्गमूळ घ्या 7. दोघांचा गुणाकार साइन 7 42. म्हणून उत्तर 42. नेक्स्ट 196 आणि 225 च मध्यम प्रमाणपद काढा. सेम क्वेश्चन. 196चं जर तुम्ही वर्गमूळ घेतो म्हटला तर होईल 14 गुणाकारात. 225चं वर्गमूळ घेतो म्हटला तर ते होतंय 15. बरोबर. दोघांचा गुणाकार 15 गुणुले 4 केलं तर 15 चौक 60. 60 ची 0, हातची 6 इथं. परत 15 1 15, 15 आणि 6 21. उत्तर 210. कुणाला काही अडचण?